भारताला 2047 पर्यंत एक ऊर्जा महासत्ता बनायचा आहे आणि त्यासाठी सरकार एक म्हणू शकतो की एक मोठा डाव खेळत आहे, अणुऊर्जा. पण हा डाव खेळताना सरकार एक मोठा प्रश्न विचारत आहे. प्रचंड ऊर्जेसाठी आपण किती मोठी जोखीम पत्करायला तयार आहोत? नुकतंच आलेलं शांती विधेयक 2025 याच प्रश्नाच्या अगदी भोवती फिरतं. आपल्याकडे यावरचा एक विश्लेषणात्मक लेख आहे आणि आज आपण त्यातले 2 मोठे बदल जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हे बदल भारताच्या ऊर्जा आणि सुरक्षतेच्या समीकरणाला कायमचं बदलू शकतात. हो, आणि हे बदल वरवर दिसतात त्यापेक्षा खूप मोठे आणि त्याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. लेखाप्रमाणे या विधेयकातला सगळ्यात वादग्रस्त मुद्दा आहे दायित्व किंवा लायबिलिटी. नेमकं काय बदललं आहे जे आधीच्या कायद्यात नव्हतं? याला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल 2010च्या कायद्याकडे, म्हणजे अणुऊर्जा नुकसान भरपाई कायदा CLNDA. त्यात एक खूप महत्वाचं कलम होतं, कलम 17B. ओके. याचा सरळ अर्थ असा होता की जर एखाद्या अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाला आणि तो अपघात पुरवठादाराच्या म्हणजे सप्लायरच्या सदोष उपकरणांमुळे किंवा सेवेमुळे झाला असेल, तर प्रकल्प चालवणारी कंपनी म्हणजे भारतात न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NPCIL. बरोबर, NPCIL, त्या पुरवठादाराकडून नुकसान भरपाईची मागणी करू शकत होती. थांबा. म्हणजे हे असं झालं की समजा एका कार कंपनीने सदोष ब्रेक असलेली गाडी विकली आणि अपघात झाला, तर तुम्ही कार बनवणाऱ्या कंपनीवर म्हणजे पुरवठादारावर खटला भरू शकता. ही तर अगदी साधी आणि स्वाभाविक गोष्ट वाटते. अगदी बरोबर, तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलं. याच तरतुदीला कठोर दायित्वाचा नियम म्हटला जायचा. आणि काय आहे ना, हीच तरतूद अनेक आंतरराष्ट्रीय, विशेषतः अमेरिकन कंपन्यांना खूपत होती. त्यांना भारतीय अणुऊर्जा बाजारात यायचं होतं, पण ही जबाबदारी घ्यायची नव्हती. आणि इथेच नवीन शांती विधेयकाने मोठा बदल केला आहे, बरोबर? हो, आणि हा खूप खूप मोठा बदल आहे. नवीन शांती विधेयकाच्या कलम 16 नुसार हे जे कलम 17B आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलंय. याचा अर्थ आता अपघात झाला, जरी तो पुरवठादाराच्या चुकीमुळे झाला असेल, तरी प्रकल्प चालवणारी कंपनी पुरवठादारावर दायित्व टाकू शकणार नाही. त्यांना एक प्रकारे कायदेशीर अभय मिळालंय. पण हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे आपण आपल्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेचे नियम परदेशी कंपन्यांच्या सोयीनुसार बदलत आहोत. असं अचानक करण्याची गरज का पडली? यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. लेखात स्पष्टपणे म्हटले आहे की हा बदल अचानक झालेला नाही. वॉशिंग्टनकडून म्हणजे अमेरिकेकडून अनेक वर्षांपासून हा दबाव होता. त्यांच्या कंपन्यांना जसे की वेस्टिंगहाऊस किंवा GE हिताची भारतीय बाजारात प्रवेश करण्यासाठी हा कठोर दायित्वाचा नियम एक मोठा अडथळा होता. आणि लेखात उल्लेख आहे की विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या व्यवहारवादी भूमिकेशी हे जुळणारं आहे. त्यांची मागणी होती की भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांसाठी अधिक सोपे नियम असावेत. त्यामुळे या बदलाला एक भूराजकीय किनार आहे. म्हणजे हा बदल फक्त भारताच्या ऊर्जा गरजेतून नाही, तर यामागे अमेरिकेचा दबाव होता. हा तर खूप मोठा अँगल आहे. म्हणजे एकीकडे आपण ऊर्जा स्वातंत्र्याची गोष्ट करतो आणि दुसरीकडे आपलं अणुऊर्जा धोरण परकीय दबावाखाली बदलतोय का? हाच तर यातील मुख्य मुद्दा आहे, ज्यावर टीका होत आहे. सरकारचं म्हणणं आहे की 100 गिगावॅटचं ध्येय गाठण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आवश्यक आहे आणि त्यासाठी असे बदल करणे गरजेचं आहे. पण टीकाकारांच्या मते ही किंमत खूप मोठी आहे, जनक आहे. जुन्या कायद्याच्या कलम 46 नुसार पीडित व्यक्ती प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीवर नुकसान भरपाईसाठी वेगळा दिवाणी खटला म्हणजे टॉर्ट क्लेम दाखल करू शकत होती. म्हणजे कायद्याने दिलेली रक्कम कमी वाटल्यास किंवा इतर प्रकारच्या नुकसानीसाठी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क होता. हे ऐकून मला भोपाळ वायू दुर्घटनेची आठवण येतेय. तिथेही अनेक वर्ष लोकांना न्यायासाठी झगडावं लागलं. अणु अपघाताची व्याप्ती तर त्याहून कितीतरी मोठी असू शकते. अशावेळी न्यायालयाचे दरवाजेच बंद करणं हे खूप धोकादायक नाही का? तुम्ही अगदी योग्य तुलना केली. कारण शांती विधेयकाचं कलम 81 नेमकं हेच करतं. ते स्पष्टपणे म्हणतं की दिवाणी न्यायालयांना म्हणजे सिव्हिल कोर्ट्सना अणु अपघाताशी संबंधित दाव्यांमध्ये कोणताही अधिकार राहणार नाही. सर्व दावे फक्त सरकार नियुक्त दावा आयोगाकडे, क्लेम्स कमिशनकडे जातील. याचा अर्थ असा होतो की पीडितांसाठी स्वतंत्रपणे न्यायालयात जाण्याचा आणि न्याय मागण्याचा मार्ग जवळजवळ बंद होतो. त्यांना सरकारी यंत्रणेमार्फतच जावं लागेल आणि ती यंत्रणा जी रक्कम ठरवेल ती स्वीकारावी लागेल.
म्हणजे एका बाजूला पुरवठादारांना पूर्ण संरक्षण आणि दुसऱ्या बाजूला पीडितांचे कायदेशीर मार्ग मर्यादित करणं, हे तर दायित्वाच्या नियमांमध्ये आमूलाग्र बदल आहेत. आणि अजून एक लहान पण तितकाच महत्वाचा बदल आहे ज्याकडे लेखात लक्ष वेधलं आहे. जुन्या कायद्यातील कलम 5(2) काढण्यात आले आहे. याचा अर्थ आता नव्या कायद्यानुसार दिलेली नुकसान भरपाई प्रकल्प चालवणारी कंपनी एक कायदेशीर ढाल म्हणून वापरू शकते आणि पर्यावरणाच्या नुकसानीसारख्या इतर मोठ्या दाव्यांपासून स्वतःचा बचाव करू शकते. आधीच्या कायद्यात ही पळवाट नव्हती. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर दायित्वाचा बोजा पुरवठादारांकडून आणि काही प्रमाणात प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीकडून उचलून तो मोठ्या प्रमाणात सरकारवर आणि पर्यायाने नागरिकांवर टाकण्यात आलाय. ठीक आहे, म्हणजे पुरवठादारांना तर जवळपास पूर्ण संरक्षण मिळालंय आणि पीडितांचे हक्कही कमी झाले आहेत. पण मग सरकार ही एवढी मोठी जोखीम का उचलत आहे? यामागे नक्कीच काहीतरी मोठं गणित असणार. आणि मला वाटतं ते गणित दडलंय या विधेयकाच्या दुसऱ्या भागात, खाजगी कंपन्यांना दिलेला प्रवेश. अगदी बरोबर. हा या विधेयकाचा दुसरा स्तंभ आहे. आत्तापर्यंत 1962च्या अणुऊर्जा कायद्यानुसार फक्त सरकारी मालकीची न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे NPCIL हो. किंवा दुसरी एखादी सरकारी कंपनीच अणुप्रकल्प चालवू शकत होती. अणुऊर्जा क्षेत्र पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली होतं. आणि आता शांती विधेयकाने हे सगळं बदलून टाकलं आहे. हो, पूर्णपणे. हे विधेयक खाजगी कंपन्यांसाठी अणुऊर्जा क्षेत्राचे दरवाजे सताड उघडतं. आणि हे फक्त अणुप्रकल्प चालवण्यापुरतं मर्यादित नाही. आता खाजगी कंपन्या अगदी परदेशी कंपन्यांसोबतचे संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचरसुद्धा अणुप्रकल्प बांधू शकतात, त्यांची मालकी घेऊ शकतात, ते चालवू शकतात. 1 मिनिट. आणि कालांतराने ते बंदही करू शकतात, म्हणजे डिकमिशन. हो, आणि ते बंदही करू शकतात. म्हणजे आता खाजगी कंपन्या फक्त अणुप्रकल्प चालवणार नाहीत, तर त्या इंधन तयार करण्यापासून ते बंद करण्यापर्यंत सगळं काही करू शकतील. हे तर जवळजवळ संपूर्ण क्षेत्रच खाजगी हातात देण्यासारखं आहे. याची गरज का पडली? तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि हीच या विधेयकामागची सर्वात मोठी गोष्ट आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचं ध्येय फक्त सरकारी कंपनीच्या जीवावर गाठणं अशक्य आहे. त्यासाठी प्रचंड भांडवल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान लागेल, जे खाजगी क्षेत्रातूनच येऊ शकतं. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी हे क्षेत्र खुलं करणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर लेखाप्रमाणे खाजगी कंपन्यांना अणुइंधन निर्मिती, त्याची वाहतूक, साठवणूक आणि आयात निर्यातीसाठी सुद्धा परवाने मिळू शकतील. पण अणुइंधन, विशेषतः युरेनियम, ही खूप संवेदनशील गोष्ट आहे. यावरचं नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणं सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक नाही का? इथेच लेखात एका मनोरंजक विरोधाभासाकडे लक्ष वेधलं आहे. विधेयक एकीकडे खाजगी कंपन्यांना युरेनियम 235च्या संवर्धनासाठी म्हणजे एनरिचमेंटसाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत परवानगी देतं. पण त्याच विधेयकात पुढे असंही म्हटलं आहे की युरेनियम संवर्धन आणि वापरलेल्या इंधनाचं व्यवस्थापन म्हणजे स्पेंट फ्युअल मॅनेजमेंट यासारखी अतिसंवेदनशील कामं केवळ केंद्र सरकारच करेल. मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? सरकारचा हेतू काय आहे? यातून सरकारची रणनीती दिसून येते. लेखातील विश्लेषणानुसार शक्यता अशी आहे की सरकारला इंधन चक्रातील सर्वात संवेदनशील भाग जसे की संवर्धन आणि पुनर्प्रक्रिया स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवायचे आहेत. कारण याचा संबंध थेट अणुबॉम्ब बनवण्याच्या क्षमतेशी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी असतो. त्यामुळे हे भाग सरकार स्वतःकडे ठेवून बाकीचे व्यावसायिक भाग जसे की अणुभट्टी बांधणे, चालवणे, वीज विकणे हे खाजगी गुंतवणुकीसाठी खुले करत आहे. म्हणजे धोकादायक पण कमी नफ्याचे भाग सरकारकडे आणि कमी धोकादायक पण जास्त नफ्याचे भाग खाजगी कंपन्यांसाठी, असं काहीसं? तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. हे सगळं ऐकून हे स्पष्ट होतंय की हे खूप मोठे बदल आहेत. साहजिकच जेव्हा हे विधेयक संसदेत मांडलं गेलं तेव्हा त्याला राजकीय विरोध झाला असणार. हो, नक्कीच. लेखात त्याचा उल्लेख आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी विधेयक मांडण्याच्या स्तरावरच त्याला तीव्र आक्षेप घेतला. त्यांचा मुख्य आक्षेप काय होता? तिवारी यांचा युक्तिवाद अगदी सरळ होता. ते म्हणाले, तुम्ही एकीकडे नफा कमावणाऱ्या खाजगी कंपन्यांना धोकादायक अणुऊर्जा क्षेत्रात परवानगी देत आहात आणि त्याचवेळी त्यांचे दायित्व कमी करून त्यांना कायदेशीर संरक्षण देत आहात. त्यांच्या मते हे लोकांचे जीवन, आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या सरकारच्या मूलभूत जबाबदारीच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यांनी धोका आणि नफा यांच्यातील असमतोलावर बोट ठेवलंय. यावर सरकारचं उत्तर काय होतं?
आणि सरकारचं उत्तर देण्याची पद्धती पाहण्यासारखी आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी या आक्षेपांना थेट उत्तर देण्याऐवजी बगल दिली. ते म्हणाले की यावर चर्चेदरम्यान सविस्तर बोलता येईल, पण त्यांनी एक राजकीय मुद्दा उपस्थित केला. तो कोणता? पण त्यांनी काँग्रेसलाच आठवण करून दिली की या आधीचे अणुऊर्जा कायदे त्यांच्याच काळात बनले होते. म्हणजे 1962चा मूळ कायदा पंतप्रधान नेहरूंच्या काळात आणि 2010चा दायित्व कायदा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आणला गेला होता. याला राजकीय भाषेत व्हॉट अबाउटरी म्हणतात. म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देऊन समोरच्यालाच इतिहासावरून अडचणीत आणायचं. यातून दिसतंय की सरकार यावर सविस्तर चर्चा टाळून विधेयक पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारचा अधिकृत उद्देश काय आहे? विधेयकात काय म्हटलं आहे? विधेयकाच्या उद्दिष्ट आणि कारणांमध्ये म्हणजे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्समध्ये सरकार म्हणतं की भारताची ऊर्जा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत. ही उद्दिष्टे म्हणजे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता गाठणे आणि 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे नेट झिरो इकॉनॉमी बनवणे. सरकार याला ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचं आणि आवश्यक पाऊल मानत आहे. त्यांच्या मते खाजगी क्षेत्राची गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आल्याशिवाय हे प्रचंड ध्येय गाठणे शक्य नाही. तर आजच्या चर्चेतून 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिलं म्हणजे सदोष उपकरणांसाठी पुरवठादारांना जवळजवळ पूर्ण सूट मिळाली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ आकर्षक होईल. आणि दुसरं म्हणजे भारताच्या अणुऊर्जा उद्योगात खाजगी क्षेत्रासाठी दरवाजे पूर्णपणे उघडले गेले आहेत. बरोबर. हे बदल भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक म्हणून सादर केले जात असले तरी ते भारताच्या अणु कार्यक्रमातील धोका आणि नफ्याच्या समीकरणाला मुळापासून बदलतात. हे बदल आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरील दायित्व कमी करतात आणि दुर्दैवाने अपघात झाल्यास नागरिकांसाठी न्यायालयात जाण्याचे कायदेशीर मार्ग मर्यादित करतात. तर श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न इथे निर्माण होतो. हा कायदा भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक आवश्यक पाऊल आहे की अणुऊर्जा कंपन्यांना दिलेली एक मोठी सवलत? अशी सवलत ज्याचे परिणाम भविष्यात नागरिकांना भोगावे लागतील. या बदलामुळे परदेशी गुंतवणूक नक्कीच वाढेल, पण अणु अपघाताची खरी किंमत कोण चुकवेल हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.